बातमी नसरापूर प्रकरणी नसरापूर घटनेचा तपास एसआयटीकडे देण्यात आलेला आहे। एसआयटीमध्ये एकूण 6 जणांचा समावेश केला गेलाय। यामध्ये 2 महिला अधिकाऱ्यांचाही समावेश आहे। हा तपास अधिक गतीने व्हावा यासाठी एसआयटीकडे तपास दिला गेलाय। आमचे प्रतिनिधी प्रीतम पुरोहित यांनी या संदर्भात अधिक माहिती दिली आहे, ती पाहूया। नसरापूर लैंगिक अत्याचार प्रकरणामध्ये एक आशादायक घटना घडली। पुणे पोलिसांनी एक तपास पथक जे आहे ते तैनात केलेलं आहे, ज्याच्यामध्ये 4 वरिष्ठ अधिकारी आणि 2 महिला अधिकारी यांचा समावेश असणार आहे। कारण प्रकरण हे अतिशय संवेदनशील आहे, त्याच्यामध्ये तितक्याच ताकदीने आणि तितक्याच ते शांतपूर्ण पद्धतीने जे आहे ते हँडल केलं जाणार आहे। कारण आरोपीच्या आणखीन अन्य तपासण्या देखील बाकी आहेत, फॉरेन्सिक देखील तपास करत आहे। 7 मे पर्यंत त्याला पोलीस कोठडी आहे, त्याच्यामुळे ह्याचं सगळं प्रकरण याला वेग येईल आणि हे कोर्टापुढे जेव्हा सादर केलं जाईल त्या अशा पद्धतीने सादर केलं जाईल की त्याला फाशीची शिक्षा ठोठावण्यात येईल। या पद्धतीने सर्व आता सगळा तपास आहे तो सुरू आहे। दुसरी घटना अशी घडली की त्या पीडितीच्या वडिलांनी सोशल मीडियावरती एक व्हिडिओ करत अपील केलेलं आहे की माझ्या घरी कोणीही राजकीय व्यक्तींनी येऊ नका, तुम्ही त्यांचं भांडवल करू नका, आमची एकच मागणी की त्या आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, त्याच्यामुळे राजकीय स्टंटबाजी करू नका। अर्थात घटना संवेदनशील आहे, त्यांच्या भावना देखील आपण सगळ्यांनी समजून घेतल्या पाहिजे।